एक तत्व आहे. या भगवंताला कसं जाणू शकतो मी? ते कुठं सापडतील? आणि मग त्या तत्वाची चर्चा केली जाते. हा भगवंत कुठे आहेत? तो देव कुठे आहे? आणि मग सांगितलं भगवंतानी असं परा आणि अपरा. अपरा म्हणजे ही प्रकृती, जे विश्व निर्माण केलं भगवंतानी, आणि परा म्हणजे या विश्वाच्या पलीकडं. दोन गोष्टी आहेत फक्त. एक आहे आत्मा आणि एक आहे परमात्मा. म्हणजे आत्मा म्हणजे आपण, परमात्मा म्हणजे भगवंत. हे परातत्वामध्ये येतात, या विश्वाच्या पलीकडं. आपण कुठले हो खरं? आपण कुठले? आपलं गाव किंवा हा आत्म्याचं गाव ते भगवंताचं धाम, म्हणजेच आपलं धाम. मुक्काम पोस्ट वैकुंठ कंसामध्ये गोलोक. भगवंतांचं जे धाम आहे ते आपलंच आहे, ते आपलं घर आहे. वडिलांचं घर आपलं नसतं का हो? नसलं तर आपण जबरदस्ती नावावर करून घेतो शेवटी का पण. मग भगवंतांचं जे घर आहे, भगवंत आपले पिता आहेत, परमपिता आहेत. त्या भगवंताचं घर म्हणजे आपलं घर, म्हणजे माझं घर, तुमचं घर, आणि आपल्या सर्व आत्म्यांचं घर. आपण आत्मे आहोत, आत्मे आहोत. तुम्ही आत्मा आहे, मी आत्मा आहे. फक्त वर्ण कपडे वेगळे घातलेत, म्हणजे शरीर वेगळी आहेत. कोणाला काळा, कोणाला गोरं, कोणाला स्त्री, कोणाला पुरुष, असं बनवलं गेलं आहे भगवंताने. आणि जे आत्मे आपण आहोत ते आत्मे आपण सगळे लोक एकाच गावचे आहे, वैकुंठाचे लोक आहे. आम्ही वैकुंठवासी. आम्ही म्हणजे आपण सगळे आलो याच्यामध्ये, आपण सगळेच एका गावची माणसं आहे. आणि मग आपण आता खाली आलो इथे, म्हणून काय आपलं मूळ गाव बदलतं गाव? आधार कार्डावरती जरी तुम्ही नाव बदललं, पत्ता जरी बदलून घेतला आधार कार्डावर, पण मूळ जे गाव आहे ते गाव राहणारच आहे आपलं. कधी कधी लोक काय करतात, नागरिकत्व बदलतात. समजा अमेरिकेला गेला, अमेरिकेला जर गेला तर अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं. समजा रशियाला गेला, रशियाचं नागरिकत्व मिळतं. तुम्ही 4 वर्ष राहू शकता या देशामध्ये असं. किंवा त्याला म्हणतात विजा, आणि परमनंट विजा किंवा नागरिकत्व. मी भारतीय आहे म्हणजे भारतामध्ये राहण्याचा मला अधिकार आहे. तसं काही लोकांनी परमनंट नागरिकत्व घेतलेलं आहे. अमेरिकेमध्ये जाऊन राहिलेत काही लोक, विदेशामध्ये तिथं स्थायिक झालेले आहेत. मग त्यांनी नागरिकत्व घेतलं तिथलं, मी अमेरिकन आहे असंच म्हणतात. आणि परत त्यांना विचारलं ना, तुम्ही मूळचा वंश कोणता तुमचा? मग ते म्हणतात की आम्ही भारताचं आहे, भारतीय, आमचा मूळ वंश भारतातला आहे म्हणतात ते लोक. मग हे या टेम्पररी जगामध्ये आत्ता आपण ओळख सांगतो की मी अमेरिकेचा आहे, किंवा मी चीनचा आहे, मी रशियाचा आहे, मी भारताचा आहे. पण तरीसुद्धा मेल्यानंतर कोण आहे बोला? अमेरिकेतली माणसं मरत नाहीत का? रशियातली मरतात का हो? मरतात. मेल्यानंतर आपला गाव कोणता? सर्वांचंच. जिथून आलोय तिकडं मला परत जायचं आहे, बस. पण लोक विश्वासच ठेवायला तयार नाहीत की मृत्यूनंतर बाबा मी कुठून आलो होतो आणि मृत्यूनंतर मला जायचं आहे, याच्यावर आमचा विश्वासच नाही, किंवा आम्हाला ते मान्यच करायचं नाही लोकांना. इथल्या इथंच बदलत राहिलो आपण. मी भारताचं नागरिकत्व सोडून अमेरिकेचं घेतलं. सांगण्याचा उद्देश होता की आम्ही सगळेच एका जागेवरनं आलोय, एका गावातनं आलोय, एका घरातनं आलोय. आमचा बाप पण सगळ्याचा एकच आहे, आमचा बाप विठोबा आहे. समजलं का तुम्हाला? आणि म्हणून आपण सगळे एकच, एका जातीचे, आपण एका मातीचे, एका जातीचे, एका गोत्राचे, एका आईबापाचे, आपण सगळे एकच आहे.
हे सगळे आत्मे आहेत, आत्मे. आणि हे परमात्म्यापासून आलं, भगवंतापासून आलं. आणि म्हणून भगवंत म्हणतात, आता या श्लोकामध्ये एक उदाहरण दिलं भगवंताने. काय दिलं? समजा एक दोरी घेतली आणि ही जी दोरी आहे, मण्याचं उदाहरण दिले भगवंताने. या दोरीमध्ये मणी आहेत. तर हे जे मणी आहेत, हे मणी आता लाकडापासून बनलेले आहेत आणि आतमध्ये आहे दोरा, जो कापसापासून बनलेला आहे. हे असे मणी मी ओढत आहे. हा मणी दोरा सोडून बाहेर जात तो त्या दोऱ्याच्या कडनीच फिरतो. 2 प्रकारे समजून घेऊया आपण. पहिला प्रकार, प्रभुपाद महाराज सांगतात की हा जो दोरा आहे, ह्या दोऱ्याच्या कडनं हा मणी फिरतो. असे किती मणी आहे त्याच्यामध्ये? आता याच्यामध्ये लिमिटेड आहे. किती आहेत? 16 आहेत बाबा. हे 16च मणी इकडे फिरत आहेत ह्या दोऱ्याच्या कडेने. तसं भगवंत म्हणतात, हा दोरा म्हणजे मी आहे आणि सगळं विश्व माझ्याबरोबर माझ्या कडेने फिरते. आलं लक्षात तुमच्या? सगळं विश्व या दोऱ्याच्या कडेने फिरते. म्हणजेच हे चेंडू काय करतायत? वर खाली वर खाली असं या दोऱ्याच्या कडेने फिरतायत. ह्याचा आधार मी आहे. या जगाचा आधार मी आहे. मी नसेल तर हे विश्व तयार होणार, ही माळ तयार होणार. मणी. दुसरा अर्थ सांगितला याचा अजून एक, की आता इथे हे लाकडाचे मणी आहेत आणि हा दोरा आहे, हा कापसापासून बनलेला आहे, बरोबर आहे? दोरा काढला गेला. पण असे काही मणी आहेत असं समजूया की हे मणी पण कापसापासून बनलेले आहेत, म्हणजे दोऱ्याचेच बनलेले आहेत. सूत. हां, मणी पण दोऱ्यापासून बनले आणि दोरा तर आहेच. म्हणजे दोरा पण कापसापासून दोरा आला आणि त्या कापसापासून सूत काढूनच दोरा आला आणि त्याच्यापासूनच मणी आले. ठीक आहे? म्हणजे दोरा पण कापसाचा, मणी पण कापसाचेच. सूत दोन्ही पण एकच झालं. सूत्रे मणिगणा इव. भगवंतांना काय सांगायचं बघा. भगवंत म्हणतायत अगदी याचप्रमाणे दोरा पण मीच आहे, मणी पण मीच आहे. दोरा पण मीच आहे, मणी पण, कारण मटेरियल एकच आहे. त्यामुळे हे जे विश्व निर्माण केलेलं आहे, या विश्वातलं सगळं मीच आहे. हा माईक पण मीच आहे, हा जीव पण मीच आहे, सजीव निर्जीव हे सगळं मीच आहे, असं भगवंतांना म्हणायचं आहे. आलं का लक्षात? मग कधी कधी काय होतं, आपण असं बघतो की असं कधी कधी बघतो ना, आपलं वाटतं दोरा वेगळा आहे आणि मणी वेगळा आहे. बरोबर आहे, पण बनलं एकाच ह्याच्यापासून ना, कापसापासूनच बनले किंवा दोऱ्यापासूनच बनलेलं आहे सगळं. आतला रश्शी आणि वरचा मणी, सगळं मटेरियल एकच आहे. मग एकच आहे तर मग तेच भगवंतापासून आलेलं आहे का, तेच भगवंताचं स्वरूप आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की सर्वांमध्ये भगवंतांचं अस्तित्व शोधायला पाहिजे, किंवा सर्वांमध्ये भगवंत आहेत. माणसामध्ये भगवंत आहेत का? आहेत. म्हणून कधी कधी माणसाला भगवंत म्हटलेलं आहे, प्रत्येक वस्तूला भगवंत म्हटलेलं आहे, भगवंताचं स्वरूप म्हटलेलं आहे. आता हे माईक जरी असला, हे भगवंतापासूनच आलं की हो. या जगातली अशी एक तरी गोष्ट आहे का जी भगवंतापासून नाही आली? आठवा बरं थोडंसं. ज्याच्यामध्ये भगवंत नाही अशी एखादी गोष्ट असेल का? त्यांनी विश्वच निर्माण केले, मूळच त्यांनी निर्माण केले, तर मग या जगामध्ये अशी एक पण वस्तू नाही की जी भगवंत त्यात दिसत नाही किंवा भगवंत नाही आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही जर शोधायला गेला तर भगवंत येणार. सगळं भगवंतापासूनच बनलंय, भगवंत त्याच्यामध्ये आहे आणि ते भगवंतामध्येच विलीन होणार आहे. उदाहरणार्थ कुंभार. तर कुंभार म्हणजे काय? तो मातीपासून मडकं बनवतो, बरोबर आहे? मग मातीपासून जेव्हा मडकं बनवतो, मातीपासून मडकं आणि बनवणारा कुंभार. आणि मडकं फुटल्यानंतर काय होतं? त्याची पुन्हा माती होते आणि कुठं मिक्स होते? मातीतच मिक्स होते. सुरुवात कुठून झाली होती? मातीपासून मडकं, आणि पुन्हा ते मडकं फुटलं की त्याची माती.
म्हणजे मातीपासूनच निर्माण झालं होतं, मातीमध्येच विलीन झालं. दुसरं उदाहरण मी देतो, सोनाराचं. सोन्याचं एक गोळा, मणी, तो वितळवला, त्याच्यापासून दागिना तयार केला, 10 वर्ष घातला, आता बोर झालं आहे, आता नवीन करावंसं वाटतंय म्हणून ते सोनाराकडे घेऊन गेलो, मोडलं, पुन्हा त्याचं काय झालं, किंवा तुम्हाला गरज पडली म्हणून तुम्ही मोडलं, त्या सोनाराने गोळी परत केली त्याची. आधी काय होती, सोन्याची गोळी, त्याच्यापासून बनवला सोनाराने दागिना, आणि मग परत त्या सोन्याची गोळीच बनवली. पहिलंही सोनंच होतं, नंतरही सोनंच झालं. तसं भगवंत जे आहेत हे भगवंत सुद्धा आहेत. हे पहिले पण भगवंत होते, किंवा ते भगवंत आहेत, आणि त्या भगवंतानी वेगळं रूप घेतलेलं आहे. आता कुणाचं रूप घेतलेलं आहे भगवंतानी? माणसाचं रूप घेतलेलं आहे. नीट ऐका, हे आत्म्याचं रूप घेतलं आहे, वृक्षाचं, झाडाचं रूप घेतलं आहे भगवंतानी, म्हशीचं रूप घेतलं आहे भगवंतानी, मुंगीचं रूप घेतलं आहे भगवंतानी, हत्तीचं रूप घेतलं आहे भगवंतानी, आणि पुन्हा काय झालं, राम नाम सत्य आहे. ते मनुष्य मेला, पुन्हा ते काय झालं, ते स्वरूप मनुष्याचं ते पुन्हा तिकडे भगवंतांकडे गेलं माघारी. म्हणजे काय झालं, म्हणजे भगवंतांचं स्वरूप आहे हे सगळं, भगवंतच आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहेत, मला सांगायचं होतं. सोन्याची गोळी, त्यात जो अंश आहे तो दागिन्यामध्ये आहे का हो? जे आपण दागिना बनवला, त्या गोळीमध्ये जे सोनं होतं तेच सोनं दागिन्यात आहे ना, फक्त आकार बदलला. असं मातीचा कण, सगळे कण गोळा केले आणि मडकं बनवलं, आकार बदलला. तसंच आपल्यामध्ये सुद्धा भगवंताचं स्वरूप आहे. ही सगळं जे काय दिसतंय सगळं भगवंताचं स्वरूप आहे, फक्त आकार काही वेळासाठी आकार बदललेला आहे. आणि मग नंतर पुन्हा ते भगवतमयच आहे, कारण ते भगवंतापासून आलेलं आहे. येतंय का लक्षात तुमच्या? तर अशा पद्धतीनं भगवंत जे आहेत हे चराचरामध्ये व्याप्त आहेत. सर्वत्र भगवंत, सर्वत्र हो इष्ट देवेर स्फूर्ती. जो खरा भक्त आहे, जो खरं शुद्ध भक्त झालेला आहे, त्याला जिकडे पाहिल तिकडे भगवंतच दिसतात. कुठे दिसेल त्याला, जेवण जरी करायला लागला त्याला भगवंतच आठवतात, त्या पदार्थामध्ये भगवंत दिसायला लागतात. तो कुठे काही एखादी वस्तू पाहिली त्याच्यावर त्याला भगवंताचं स्वरूप दिसायला लागतं. आणि भगवंत आहेत. दगडामध्ये भगवंत आहेत का हो? दगडामध्ये भगवंत आहेत का? जसं कधी कधी बघा, जो मूर्तिकार असतो ना, मूर्तिकार काय करतो, एक दगड घेतो चांगला बघून, पाषाण, आणि एक छन्नी आणि हातोडा घेतो आणि त्याला तो आकार देतो. तर एकदा एका मूर्तिकाराला विचारलं, म्हणले तुम्ही किती सुंदर मूर्ती कोरलेली आहे पांडुरंगाची, फार तुमच्याकडे कला छान आहे म्हटले, किती सुंदर तुम्ही कोरलेलं आहे. तो मूर्तिकाराने छान उत्तर दिलं. तो मूर्तिकार म्हणाला, मी मूर्ती नाही कोरलेली म्हणे, मूर्ती त्या दगडामध्ये ऑलरेडी होतीच, मी फक्त वरची घाण बाजूला केली म्हणे, दुसऱ्या कडाकोडा बाजूला केल्या, आतमध्ये मूर्ती होतीच म्हणे. म्हणजे दगडात पण मूर्तीचं स्वरूप आहे. मला सांगायचं होतं की जसं तो मूर्तिकार बोलतोय, तसं प्रत्येक भगवंताचं स्वरूपच आहे, सगळ्यामध्ये भगवंत आहेत. पण याचा अर्थ असा घेऊ नका की सगळे भगवंत आहेत. भगवंताचं स्वरूप आहे याच्यामध्ये, परंतु भगवंतासारखी त्याची किंमत करा, परंतु त्याला भगवंतच आहे किंवा तो भगवंत होऊ शकतो त्याची बराबरी असं म्हटले. गुणात्मक दृष्ट्या क्वालिटी आणि क्वांटिटी, तर प्रमाणाने आपण भगवंत नाही बनवू शकत, गुणात्मक दृष्ट्या बनवू शकतो. असं बापाचा गुण मुलामध्ये येतो. जर बाप रागीट असेल तर तो गुण मुलामध्ये येऊ शकतो, मुलगाही रागीट होऊ शकतो. बाप प्रामाणिक असेल तर तो समजा गुण त्याच्याकडे आला वडिलांकडून, तो मुलगा प्रामाणिक आहे.
गुण येऊ शकतो. शेवटी बाप बापच आहे आणि मुलगा मुलगाच आहे. जसं हे उदाहरण मी तुम्हाला दिलं सोन्याचं आणि मातीचं, तर हे सांगण्यासाठी उदाहरण आहे. परंतु भगवंतांनी पुढे एक योजलेला आहे शब्द, जो शब्द येतो बघा 10व्या श्लोकामध्ये, बीजम माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धी मतामस्मी तेजस विहानम. तर असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी भगवंतांना म्हणायचं आहे की जरी आता ही सोन्याची गोळी आहे, त्याच्यापासून एखादा दागिना बनला, पुन्हा ती गोळी वितळवली, हे मी मान्य करतो, हे झालं. परंतु मूळ बीज मी आहे. मूळ ती सोन्याची गोळी कुठून आली, कशी तयार झाली? जसं आता एक बी घेतलं मी, बी बियाणं, एक चिंचोका घेऊया आपण, चिंचेमधला तो चिंचोका जर आपण जमिनीमध्ये पुरला तर झाड येतं, बरोबर आहे. मग त्या झाडाला पानं येतात, मोठं खोड होतं त्याचं, पण बीज केवढं होतं, एवढंसंच होतं. त्या त्या बीजामधून एवढा मोठं झाड त्यात लपलं होतं. त्या बियामध्ये काय म्हटलं मी, लपलं होतं. चिंचोक्याच्या बियामध्ये एवढं मोठं झाड लपलं होतं. समजलं का तुम्हाला? मग ते बी फुटला, ब्यातनं झाड तयार झालं. त्या झाडाला फळं लागल्यानंतर कळलं की हे चिंचेचं झाड आहे म्हणून, त्याला पण चिंचा लागल्या. म्हणजे एका ब्यापासून दुसरा बी तयार झाला, दुसरं झाडं तयार झाली, फळं तयार झाली. मग तसा अहम बीज प्रदापिता, त्या सर्वाचं बी मी आहे म्हणले भगवंत. मूळ मी आहे. हे सोनं असेल, माती असेल किंवा कोणताही बी असेल, हा आदी बीज मी आहे म्हटले भगवंत. आदी बीज म्हणजे मूळ. आणि हे बीज आहे, या बियामध्ये ह्याला आदी नाही किंवा अंतही नाही, तर असं भगवंताने म्हटले. आता फार थोडं कॉम्प्लिकेटेड आहे सांगायला आणि समजायला, तर थोडं मी सोपं करण्याचा प्रयत्न करतोय. या सर्वांवरून एकच समजून घ्यायचं आहे की भगवंत जे आहेत ते चराचरामध्ये व्याप्त आहेत, सर्वत्र व्याप्त आहेत. भगवंत नाहीत अशी एकही गोष्ट या जगामध्ये नाही. अनेक लोक ओरडून मेले, मोठे मोठे वैज्ञानिक, देर इज नो गॉड, नो गॉड, नो गॉड, देव नाही, देव नाही, देव नाही म्हणून मेले. काही फरक पडला कोणाला? बघा, सृष्टी आहे, पण लोक मान्य करत नाहीत की बाबा भगवंताचं अस्तित्व आहे म्हणून. आत्म्याचं अस्तित्व मान्य करत नाहीत काही लोक. तर विदेशामध्ये अशी एक मत आहे की गायीमध्ये आत्मा नसतो, असं एक मत तिथं बनलेलं आहे. गायीमध्ये आत्मा नसतो, गायी मारून खाल्ली तर चालते. आणि 100 वर्षापूर्वी असं म्हणतो की झाडामध्ये आत्मा नसतो. 100 वर्षापूर्वी असे म्हणतात लोक. झाडं पण हालतात की, बोलतात की, तर त्यांच्यामध्ये आत्मा आहे झाडांमध्ये. आणि म्हणून लोक आत्म्याचं अस्तित्व मान्य करत नाहीत, परमात्म्याचं कधी मान्य करणारे लोक. आपण भगवद्गीता म्हणते की सर्वत्र भगवंताला पहा, आणि खरंच भगवंत आहेत, सर्वत्र भगवंत आहेत, कुठं नाही आहेत. आणि श्रीमद भागवतामध्ये याचं एक उदाहरण भेटतं आपल्याला, प्रल्हाद महाराजांचं. आता मला सांगा, सिमेंटचा खांबा आहे की नाही, सांगा बरं. सिमेंटचा खांबा आहे की नाही, ह्यात देव असेल का? खरं सांगा, खोटं नका सांगा. सिमेंटच्या खांबामध्ये भगवंत असतील का? काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं? असतील असं किती जणांना वाटते? हात वर करा. असतील. खरं पाटील माताजी, खरं असतील का ह्याच्यामध्ये? काय म्हणणं काय? बरं खाली करा. भगवंत या खांबात नसतील असं किती जणांना वाटते? हात वर करा. काही जणांनी दोन्ही पण वेळा हातवर नाही केला. तुमचं काय म्हणणं आहे? भगवंत खांबामध्ये आहेत का नाही? आता खरं प्रवचन सुरू झालं. भगवंत खांबामध्ये आहेत की नाही? तर उत्तर आहे. प्रल्हाद महाराजांनी ते सिद्ध करून दाखवलं की खांबात भगवंत प्रकट होऊ शकतात, निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा. हा खांबही भगवंताचं स्वरूप आहे.
भगवंत कोणालाही बाप बनवू शकतात. एका अवतारामध्ये भगवंतानी नंदबाबाला यशोदेला आईबाप बनवलं, देवकीला वसुदेवाला बनवलं, एका अवतारामध्ये कौशल्यला बनवलं, दशरथ महाराजांना बनवलं, आणि नरसिंह अवतारामध्ये खांबालाच बाप बनवलं भगवंतानी. खांब भगवंत कुठं नाहीत, खांबातनं बाहेर निघू शकतात, कुठूनही बाहेर निघू शकतात भगवंत. माणसामध्ये भगवंत नाही आहेत का? माणसामध्ये तरी कमीत कमी आपण भगवंताचं स्वरूप पाहू शकतो. प्रभू प्रभू प्रभूचं स्वरूप पाहू शकतो. पण आपण दुसऱ्यांना जेव्हा प्रभू म्हणतो ना, त्याच्यामागे एक कारण आहे की जेव्हा आपण त्यांना हाक मारतो त्याच्या हृदयामध्ये पण परमेश्वर आहे आणि भगवंताचं स्वरूपच आहे, तो भगवंतांचा अंश आहे. या उद्देशानं आपण त्याला पण प्रभू म्हणतो. अलग लक्षात तुमच्या, प्रभू म्हणजे स्वामी, मालक, म्हणून आपण इतरांना प्रभू म्हणतो, प्रभूजी. मला सांगायचं होतं की बरेच लोक म्हणतात की भगवंत दिसत नाही, तुम्ही कसं काय म्हणतात देव आहे वगैरे, थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे. भगवंत दिसत नाही, बऱ्याच गोष्टी दिसत नाहीत. मग हवा दिसते का हो? हवा दिसते का? हवा दिसत, मग हवा आहे की नाही? आहे की नाही? आपण घेतोय, हवा घेतोय म्हणून तर जिवंत आहे की नाही? आता या वायरमधनं करंट पास होतोय, मग आहे की नाही? करंट आहे की नाही? दिसतोय का पण करंट? कसा दिसला पाहिजे मग करंट? वायर काढा आणि चटका द्या त्याला, मग कळेल करंट आहे ते. म्हणजे जाणवू शकतो, दिसत नाही पण अनुभव घेऊ शकतो, जाणवू शकतो. हवा दिसत नाही पण त्याचा अनुभव घेऊ शकतो, बरोबर आहे का? तसं भगवंत जरी दिसत नसले तर त्याचा अनुभव घेऊ शकतो, भगवंताचा अनुभव घेऊ शकतो. बरेच लोक विचारतात की तुम्ही एवढ्या दिवस देव करताय, तुम्हाला काय देव दिसला म्हणतात? काय देव बिव काय नसते म्हणतात. कुठं तुम्हाला देव दिसला का? दिसत नाही म्हणून देव नाही असं होत नाही ना. याचा अनुभव घेऊ शकतो आपण, जाणवू शकतो. एक व्यक्ती होता अमेरिकेमध्ये, मग तो म्हटला की देवच नाही. म्हटलं देव असेल तर म्हटले त्यांनी यायला पाहिजे, म्हटले मी त्याला हाक मारतो म्हटले. मग त्यांनी सांगितलं अमुक अमुक तारखेला अमक्या अमक्या हॉलमध्ये यायचं, आणि सर्वजण गोळा झाले तिकडे. रात्री 12 वाजता एक खुर्ची ठेवली स्टेजवरती आणि सांगितलं जर देव नावाची कोणी व्यक्ती असेल, भगवंत नावाची, गॉड नावाची, त्यांनी यायचं आणि या खुर्चीवर बसायचं, हे सांगितलं. आणि मग त्यांनी टायमिंग दिलं देवाला. म्हटले हो आता किती वाजले? 8:22. म्हटले 12 वाजता बरोबर जर खरंच देव असेल तर त्याने येऊन बसावं या खुर्चीवरती आणि सिद्ध करावं की मी आहे म्हणून. मग ते 11 वाजले, 11:30 वाजले, 11:45 वाजले, हजारो लोक जमलेले त्या हॉलमध्ये. आणि मग त्यांनी माईक घेतला हातामध्ये, आणि आता फक्त 1 मिनिट बाकी आहे 12ला, आणि आता 12 वाजलेले आहे आणि खुर्ची अजूनही रिकामीच आहे. मी त्या देवाला आव्हान दिलं होतं, आव्हान केलं होतं, पण त्यांनी ऐकलंच नाही, कारण तो अस्तित्वातच नाही, ऐकणार कसा? म्हणून मी सिद्ध करतो की या जगामध्ये देव वगैरे काही नाही, भगवंत वगैरे काही नाही, गॉड ना, देर इज नो गॉड, असं त्यांनी सिद्ध केलं. असं कुठं सिद्ध होत असतं का हो? लोकांनी पण टाळ्या वाजवल्या, मग वा 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 म्हटले. तसे काही मूर्ख लोक या समाजामध्ये आहेत की ते देवाचं अस्तित्व नाकारतायत. एकदा प्रभुपाद महाराज एका हॉलमध्ये प्रवचन देत होते आणि एक माणूस मध्येच उठला असा आणि म्हटलं स्वामीजी देर इज नो गॉड. ते म्हणले देव नाही म्हटले या जगामध्ये. तर काय सांगायचं अशा लोकांना? प्रभुपाद महाराज म्हटले यस देर इज अ गॉड, देव आहे म्हटले. तू खाली बस, मला दिसणं झालंय, मागं उभा आहे म्हणले, तू तेवढा खाली बस म्हटले, तुझ्यामुळे मला देव दिसत नाही म्हणले, खाली बस म्हणले. काय बोलणार अशा लोकांना? तर लोक मनानेच काढतात की देव वगैरे काही नाही आणि काही नसते, जसं मनाला वाटेल तसं राहायचं, असं म्हणतात. देवाचं अस्तित्व मान्य करत नाहीत भगवंताचं. एकदा एक व्यक्ती होता, नास्तिक होता, नास्तिक. आणि मग तो व्यक्ती प्रभुपादांकडे आला होता आणि तो म्हणायचं की भगवंत नाहीच, देव नाहीच या जगामध्ये, असं म्हणायचं. मग त्याला
प्रभुपाद महाराज म्हणले ह्याला प्रसाद द्या म्हणले, त्याला प्रसाद द्या म्हटले. मग प्रसाद म्हणले की सगळ्याला आवडते. गुलाबजामुन सगळं खाल्लं त्यांनी, पोट भरून असं गोड पदार्थ खाल्ले भरपूर. आणि मग प्रसाद झालं आणि प्रभुपाद महाराज म्हटले याला, एका खोलीमध्ये चर्चा चालू होती. आणि मग प्रभुपाद महाराजांनी काय केलं, जे बाथरूम आणि टॉयलेट होतं त्या खोलीमधलं त्याला कडी लावली, अशी कुलूप घातलं. आणि मग नंतर दरवाजाला पण कडी घातली आतनं. आणि मग म्हटले, तो माणूस म्हटला बराच वेळ थांबला तो. मग त्याला शौचाला जायचं होतं, त्याला 1 नंबर 2 नंबर सगळंच लागलं, पोट भरून खाल्लं होतं, भरपूर पाणी पिला होता, त्याला कंट्रोल होईना. आणि मग प्रभुपाद महाराज ना तो म्हटला, अहो संडासची चावी द्या म्हणले, इकडे टॉयलेटची चावी द्या, मला दरवाजा उघडू द्या, मला जोरात प्रेशर आलं आहे म्हणले. प्रभुपाद महाराज म्हणले तू स्वतः कंट्रोल कर म्हटले, स्वतः कंट्रोल करून दाखव म्हटले, तुला भरपूर प्रेशर आलं आहे आता कंट्रोल करून दाखव म्हणले, मी काही संडासची चावी देत नाही म्हणले, तुला कंट्रोल करून दाखव म्हटले. खरंच त्याला काही कळलं ना, तो गडगडा लोळायला लागला. म्हणले मला लवकर जायला लागते म्हणले, अर्जंट आहे म्हणले, आता लवकर जायला लागते. प्रभुपाद म्हणले देव आहे मान्य कर, लगेच चावी देतो म्हणले टॉयलेटची, त्या खोलीची चावी देतो म्हणले, देव आहे मान्य कर म्हटले. भगवंत आहेत. ही सिस्टम कुणी बनवली सगळी? खाल्लं की प्रेशर येतंय, सगळं होतंय, हे सगळं कुणी बनवलं? तुला 2 मिनटं दम निघत नाही, 2 मिनटं तू कंट्रोल करू शकत नाही, आणि तू सांगायला लागलाय की हे जगाला कोणी कंट्रोल करत नाही वगैरे वगैरे. तर तुझ्यावरती कंट्रोल नाही आहे. प्रभुपादांनी त्याला सांगितलं. मग तो म्हणला, यस स्वामीजी तुम्ही सगळं म्हणताय ते खरं आहे म्हणले, देव आहे, चावी द्या पहिल्यांदा म्हणले. मग त्याला चावी दिली, तो गेला, पोट खाली करून आला. सगळं सांगण्याचा उद्देश हा होता मंडळीनो, की लोक म्हणतात की देव नाही देव नाही देव नाही, कुणी बघितलाय कुणी बघितलाय, पण भगवंत सर्वत्र आहेत, फक्त ते दिसत नाही. मग दिसण्यासाठी काय करायचं? मग कर्मयोग आहे, तुमचं सगळं कर्म अर्पण करा भगवंताला. ज्ञानयोग आहे, ज्ञानाद्वारे जाणू शकता. आणि तिसरं आहे भक्तियोग आहे, भक्तीद्वारे तुम्ही भगवंताला जाणू शकता. प्रेम, भगवंतावर प्रेम करून. अनेक लोक मोठ्या मोठ्या पदावर गेले, काय त्यांना भगवंत दिसले का हो? भगवंत पाहण्याची पात्रता काय? एखादा कलेक्टर झाला त्याला देव भेटला असं होतं का? पंतप्रधान झाला देशाचा त्याला देव भेटेल असं आहे का? पण आमच्या गावातल्या एखाद्या शेतकरी मजुराला सुद्धा भगवंताचं दर्शन होऊ शकतं आणि भगवंत दिसू शकतात त्याला भक्ती करून. तर अशा प्रकारे भगवंत असतात, भगवंत दिसतात, भगवंत बोलतात सुद्धा. कोण कहते हे भगवान खाते नहीं, माँ शबरी के जैसे खिलाते नहीं. कोण कहते हे भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. कोण कहते हे भगवान नाचते नहीं, गोपियों को जैसे नचाते नहीं. ऐकलं की नाही तुम्ही? कोण म्हणतंय भगवंत खात नाहीत? प्रेमानं दिलं तर भगवंत खातात, यशोदेच्या प्रेमाने दिलं तर. कोण म्हणतं भगवंत नाचत नाहीत? गोपींसाठी नाचतात भगवंत. कोण म्हणतं भगवंत झोपत नाहीत? ह्या गोष्टी आपण सगळ्या जाणल्या पाहिजेत की भगवंत जे आहेत, भगवंत सगळ्या गोष्टी करू शकतात. हा अनुभवाचा विषय आहे, हा काय असा भाषण करण्याचा विषय नाही. भगवंत सर्वत्र आहेत. आता प्रॅक्टिकली आपल्याला करायचं आहे काय हे सांगून मी थांबतो या ठिकाणी. आपल्याला जीवन जगत असताना काय करायचं आहे की आपण जेव्हा आता चिंतन, आपण घरामध्ये काय करतोय किंवा आपण ज्या काही गोष्टी करतोय, कुठलीही गोष्ट असू द्या, घरातली असू द्या, स्वयंपाकाची असू द्या, नोकरीची असू द्या, कोणावर व्यवहार करताना असू द्या, जो भक्त आहे तो नेहमी भगवंताचं चिंतन करतो. तुमची मुलं आहेत ते पण भगवंताचं स्वरूप समजा. जे काही झाडं आहेत त्यांनाही भगवंताचं स्वरूप समजा. जे प्राणी आहेत, पाळलेले असो किंवा न पाळलेले असो, त्यांना पण भगवंताचं स्वरूप समजा. सर्वत्र हे भगवंतच आहेत साक्षात, असं जर समजलं तर काय होईल? काय होईल? दोषदृष्टी राहील का आपल्यामध्ये? दोषदृष्टी राहील का? आपण दोष बघू का त्याच्यामध्ये?
या असाचा आहे, यो तसाचा आहे. हे भगवंतच आहेत म्हणा, साक्षात आलेले आहेत, लीला करतात, भगवंतच आहेत. पंडिता समदर्शिणा. सर्वत्र ईर्ष्या, द्वेष, निंदा, भांडण या गोष्टी होतील का? म्हणून भक्ती मार्गाचं हे रहस्य आहे की हा निर्मत्सर म्हणजे मत्सररहित जीवन जगायला शिकवतंय. म्हणजे मूळ याच्यामध्ये आहे की सगळंच भगवंताचं आहे. इथे माझं काहीच नाही आहे, मी पण भगवंताचं आहे, हे सगळं शरीर पण भगवंताचंच आहे. आणि या सगळ्या गोष्टी भगवंताच्याच आहेत. यात निर्जीव असो, सजीव असो, काही पण असो. म्हणून आपण जेव्हा जप करतो, नामस्मरण करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, तर या ज्या गोष्टी आहेत हे पण सदैव स्मरण करून देतं आम्हाला. नामस्मरण केल्यामुळे ती चेतना जागृत राहते. नाही 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 हां, हे सगळं भगवंताचं स्वरूप आहे, भगवंताची योजना आहे, भगवंतच आहे, सर्वत्र भगवंताचंच अस्तित्व आहे. तो व्यक्ती जाणूच शकत नाही. सगळ्यामध्ये भगवंत आहे. दगडामध्ये पण भगवंत पाहू शकतो. आणि एवढं भगवंताचं स्मरण होतं, एवढं भगवंताचं स्मरण होतं, एवढं भगवंताचं स्मरण होतं की त्या दगडातून, त्या खांबातून भगवंत प्रकट होऊ शकतात. ही अंतिम अवस्था आहे नामस्मरणाची. इतकं स्मरण. आणि मग ती ज्ञानेश्वर महाराजांनी ती भिंत पण चालवली. भिंत पण चालू शकते. बरेच लोक त्याच्यावरती काय कमेंट करतात की ही भिंत ज्ञानाची भिंत होती, हे होतं आणि ते होतं, काहीतरी वेगळं बोलत राहतात काहीतरी. तर सगळंच काही भगवंताचं स्वरूप आहे. आणि म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे, आपण पाणी पितोय, तर पाणी पिताना सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे ह्या पाण्याची जी चव आहे, भगवंतानी पुढच्या श्लोकामध्ये सांगितले. काय सांगितले बघा, काय म्हटलं इथे, रसो अहम अप्सु कौंतेय, पाण्याची चव मी आहे, रस मी आहे. पाणी पिता तुम्ही, तर पाणी प्या असं गडगड गडगड, त्या पाण्याला चव आहे की नाही हो? त्या पाण्याची चव पण मीच आहे म्हणले भगवंत. तुम्हाला काय वाटतंय, असं असेल का? सगळं पाणी पण कुणी निर्माण केलंय? कुणी निर्माण केलं? असं सोनं घडवलं कुणी? घडवलं कुणी? सोनाराने. पण तो सोनार म्हणतोय की या सोन्याला, या गोळ्याला आकार मी दिलाय. गोळ्याला आकार, या दागिन्याची डिझाईन मी तयार केली, ही डिझाईन या दागिन्याची, असं कोण म्हणतंय? यात चुकलं काय? चुकलं काय? बरोबरच आहे की. तसंच भगवंत म्हणतायत, हे पाणी कुणी तयार केलंय? मी. पण ह्या पाण्याची चव कोण आहे? मी आहे. काय चुकलं आता? रसो अहम अप्सु कौंतेय, हे अर्जुना, हे कुंतीपुत्र, या पाण्याची चव मी आहे. म्हणून पाणी पिताना भगवंताची आठवण व्हायला पाहिजे. असंच मी एका ठिकाणी प्रवचन देत होतो. मग एक माणूस मला नंतर म्हटला, प्रभू दारू पिताना, दारू, हुशार असतात काही लोक, दारू पिताना भगवंताची आठवण व्हायला पाहिजे का? व्हायला पाहिजे. पाण्याची चव भगवंत आहे, दारूची चव पण भगवंतच आहेत की. पण तरी सुद्धा भगवंताने सांगून ठेवले पिऊ नका म्हणून. सगळीकडेच भगवंत आहेत. काही लोक हुशार असतात, सगळीकडे भगवंत, मग दारूत पण भगवंत आहेत की भगवंत, ते पण पिलं तर चालत नाही का? सिगारेटमध्ये पण भगवंत आहेत, ते सिगारेट ओढले चालत नाही का? भगवंताचंच अस्तित्व आहे की सगळीकडे. तर सांगण्याचा उद्देश होता, रसो अहम अप्सु कौंतेय, भगवंत म्हटले पाण्याची चव मी आहे. पाणी पिताना सुद्धा भगवंताचं स्मरण व्हायला पाहिजे. ही अंतिम अवस्था बरं का. ज्या दिवशी आपल्याला हा साक्षात्कार होईल, ही पाण्याची चव पण भगवंत आहे, त्या दिवशी आपला शेवटचा दिवस असेल या जगातला. शेवटचा म्हणजे शुद्ध, आपलं तिकीट फिक्स झालं वैकुंठाचं. कारण भगवद्गीतेच्या प्रत्येक शब्दाचा साक्षात्कार व्हायला लागतो आणि तेव्हाच भगवत प्राप्ती होते. विमान येतं न्यायला, पूर्ण ज्ञान व्हावं लागेल ना. हे सगळं असं नुसतंच आपण, ही सुरुवात आहे. भोग लावायचा, माळा करायच्या, ही सुरुवात आहे. साक्षात्कार व्हावा लागतो की हे सर्वत्र होय इष्टदेवेर स्फूर्ती. मग सर्वत्र त्याच्यामध्ये पाणी पण आलं, पाणी पण. आणि एखाद्याला प्यायचीच आहे तर तुम्ही प्या मग दारू. बघा
भगवंताचं स्मरण करून प्यावं, काय होईल? हां, भगवंताचं स्मरण करून दारू पिला तर काय होईल? दारू सुटून जाईल एक दिवशी. हां, आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे की प्रत्येक गोष्ट करत असताना भगवंताचा साक्षात्कार आठवायला पाहिजे, स्मरण करायला पाहिजे. आणि पुढं भगवंत म्हटले की चंद्राचा प्रकाश मी आहे, प्रभास्मी शशी सूर्ययो. शशी, शशी म्हणजे काय? चंद्र. सूर्य, सूर्य म्हणजे सूर्य. चंद्राची शीतलता मी आहे म्हटले आणि सूर्याचा प्रकाश पण मीच आहे म्हटले. म्हणजे सूर्याचा प्रकाश भगवंत आहेत का हो? आभा, आभा, आभा म्हणजे काय? भगवंत जे वैकुंठामध्ये भगवंत आहे त्यांच्या शरीरामधून एक प्रकाश बाहेर पडतो, लख्ख प्रकाश, दिव्य प्रकाश. इतका दिव्य आहे की आपण त्याला पाहू शकणार नाही उघड्या डोळ्याने. त्या प्रकाशाचा, भगवंताच्या शरीरातनं निघालेल्या प्रकाशाचा एक किरणामध्ये हजारो लाखो सूर्य वाहून जातील. काय म्हटलं मी? भगवंताच्या एका शरीरातून निघालेल्या तेजापासून, एका किरणापासून, प्रकाशापासून हजारो लाखो करोडो सूर्य वाहून जातील. किती तेज असेल भगवंताचा विचार करा. आणि मग वैकुंठामध्ये जो प्रकाश बाहेर पडतो भगवंताच्या शरीरातून त्याला ब्रह्मज्योती म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ब्रह्म म्हणजे भगवंत, ज्योती, ज्योती म्हणजे प्रकाश. आणि या प्रकाशाचा काहीसा भाग म्हणजे सूर्याचा प्रकाश आहे. सूर्य स्वयंप्रकाशित नाही. शाळेमध्ये शिकवतात ना, सूर्य हा स्वयंप्रकाशित तारा आहे. हे चुकीचं आहे. सूर्याला प्रकाश भगवंतापासून प्राप्त होतो आणि हा कडक ऊन, हे प्रकाश तो आपल्याला भेटत असतो. आणि चंद्राला शीतलता. चंद्राकडे पण प्रकाश आहे, पण तो सौम्य वृत्तीचा प्रकाश आहे. आता जे हे मंद प्रकाश पडलाय, प्रकाश आहे का हो बाहेर? प्रकाश आहे की नाही? प्रकाश आहे. हा सौम्य प्रकाश आहे, मंद प्रकाश आहे. हा कोणाचा आहे? चंद्राचा. तो कसा आहे? थंड, शीतल. सूर्य कडक, प्रखर. हे दोन्ही प्रकाश कुठून आलेत? भगवंत म्हणतात प्रभास्मी शशी सूर्य. चंद्राचा आणि सूर्याचा प्रकाश जेव्हा आपण घेतो त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताचं स्वरूप दिसायला पाहिजे. सर्वत्र दिसायला पाहिजे, पण काही उदाहरणं इथं दिलेत फक्त मोठी मोठी की डेली लाईफमधले. आपल्या पाणी पिताना पाण्याची चव भगवंत आहे. आता उद्यापासून हे तयारी करा तुम्ही, सारखं आठवायचं असं. चंद्राचा शीतलता आवर बघितलं की भगवंताचं आठवण यायला पाहिजे. सूर्याचा कडक ऊन पाहिलं की भगवंताची आठवण यायला पाहिजे. असं म्हटलं की जे सूर्य आणि चंद्र भगवंताचे दोन डोळे आहेत. त्यांच्याकडे बघितलं की लक्षात आलं भगवंताचे डोळे आहेत म्हणून दोन, लक्षात यायला पाहिजे लगेच. तर अशा प्रकारे अजून पुढं भगवंत म्हणतायत की प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषो. प्रणवः, प्रणव ओंकार, ओंकार स्वरूपा. आपल्याला गाणं आहे, प्रसिद्ध आहे, सद्गुरू समर्थ आहे, काहीतरी पुढे आहे. अनाथांच्या नाथा तुझं नम, तुझं नम, तुझं नम. तर ओंकार, ओंकार कोण आहे? ओंकार म्हणजे सगळ्यात पहिला जो शब्द निर्माण झाला तो ओम. काय शब्द निर्माण झाला? ओम. ह्या सृष्टीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ओम शब्द निर्माण झाला आणि त्याला प्रणव, त्याच्यापासूनच गायत्री मंत्र बनला. नंतर ओम भूर जे काय असेल तर त्याच्यापासूनच तो गायत्री मंत्र बनला. त्याच्यापासूनच वेद बनले. हे जे वेद वगैरे 6 शास्त्र 18 पुराणं जे काय आपण म्हणतोय 4 वेद, हे सगळं ओंकारपासून बनलं. ओमकार. तर हा ओम शब्द पहिले तयार झाला, त्याच्यापासून सगळं तयार झालेलं आहे. मूळ शब्द जर तुम्हाला कोणी विचारलं तर ओम सांगायचं. आणि ओम काय आहे? ओम काय आहे?
भगवंताचं पहिलं नाव ओम आहे. काय नाव आहे? हे भगवंताचं नाव आहे ओम. आणि मग त्या ओमचं, मग आता जे ज्ञानी पंडित लोक असतात ना, त्यांना मुरारी, कृष्ण, गोविंद, गोपाळ असले शब्द आवडत नाहीत त्यांना, जे वेदाचं अध्ययन करतात. कारण त्याच्यामध्ये साकार रूपाचं दर्शन होतं ना, म्हणून ते काय करतात? ओम ओम, फक्त ओम ओम करतात नुसतं. म्हणजे ते ज्ञानी पंडित आहेत, काही मायावादी आहेत, तर हे सगळे ओंकार जसं वेदामध्ये वर्णन आहे त्याचं उच्चारण करतात, ओंकाराचं उच्चारण करतात. ओम हे कुणाचं नाव आहे? भगवंताचं नाव आहे. पहिलं नाव भगवंताचं ओम. आणि म्हणून भगवंत म्हणतायत हे ओंकार जो आहे तो मीच आहे. याचा अर्थ हे गायत्री मंत्र मीच आहे, याचंही वर्णन आहे. हे वेद मीच आहे, हे सगळं शास्त्र मीच आहे, सर्वत्र मीच आहे म्हणतात भगवंत. म्हणून जेव्हा या गोष्टी करतो आपण, तेव्हा आपण भगवंताचं आठवण यायला पाहिजे आपल्याला. आलं का लक्षात तुमच्या? तर सर्वव्यापी भगवंत आहेत. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पुण्यो गंधः पृथ्वींच तेजस्सार्मी विभाव वसो जीवनम सर्वभूतेषु तपच्चास्मी तपस्विषु. पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे. पृथ्वी म्हणजे माती. मातीचा वास कधी घेतला का तुम्ही? कधी येतो? पहिला पाऊस पडल्यावर. पहिला पाऊस पडल्यावर पाणी वडं वाहून व्हायला मातीचा वास येत नाही. पहिल्या पावसामध्ये मातीचा वास खरा येतो. मांजर आलंय काय? नाही ना? बरं, काय काय म्हणतो तुम्ही? मातीचा वास. कोणीतरी मनुष्य आवाज काढतोय मांजराचा, पण जमला नाही. मी काढू का? जमत असेल तर काढावा माणसाने. तर मी काय सांगितलं होतं? माती जी आहे, मातीचा जो सुगंध आहे, पहिला पाऊस पडल्यानंतर त्या मातीमधून एक वेगळा सुगंध येतो बघा मंडळीनं. तर हा जो सुगंध आहे, तर भगवंत म्हणतात तो गंध मीच आहे. म्हणून कधी कधी आपण मातीचा जो सुगंध आहे, तर तो जर आपल्याला भेटला तर समजायला पाहिजे भगवंताची आठवण व्हायला पाहिजे. असं वैकुंठामध्ये कोणता सेंट असतो, कोणता सुगंध असतो तुम्हाला माहिती आहे का? वैकुंठाचं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे, तिथे नेहमीच असं वातावरण असतं. कसं माहिती आहे का? कसं? तिथे असं कडक ऊन पण नाही, असे रात्र पण नाही, चंद्र पण नाही. आभाळ आल्यावर कसं वातावरण असते, मस्त मस्त. कुठंतरी पाऊस पडला असतो शेजारी, आणि आपल्याकडे थोड्या वेळाने पडणार असतो. शेजारी पडलेल्या गावातल्या पावसाचा वास मातीचा आणि तिथली थंड हवा आपल्याकडे आपल्या गावात येते. बरोबर आहे का? आपण काय म्हणतो, याला कुठेतरी पाऊस पडलाय बरं का शेजारी. त्यावेळेला तिकडचा वास त्या मातीचा आणि तो पाऊस, त्याचा थंडावा आपल्या गावामध्ये प्रवेश करतो. आणि सूर्य पण नसतो, चंद्र पण नसतो, शिरवाळा पडलं म्हणतो नाही, अशा प्रकारचं वातावरण वैकुंठामध्ये आहे. आणि तिथे मातीचा सुगंध जसा येतो ना पहिला पाऊस पडल्यावर, तसा सुगंध नेहमीच येतो तिकडे. फक्त पाऊस पडल्यावर नाही, तिकडे नेहमीच कंटिन्यू असंच वातावरण असतं. किती छान असतं ते वातावरण, शिरवळ पडल्यानंतरचं वातावरण. येते लक्षात तुमच्या? तर भगवंत म्हणतात की त्या पृथ्वीचा गंध पण मीच आहे म्हणले, वास पण मीच आहे. मग आता पुढं म्हटलेलं आहे, अग्नीमधली उष्णता पण मीच आहे. आग लागली, चुलीतली आग असेल, कुठली आग असेल, तर त्या आगीमध्ये पण भगवंतच आहेत की नाही? भगवंत अग्नीमधून कितीतरी वेळा भगवंत प्रकट झालेले आहेत. आग भगवंतांनी वृंदावनमध्ये असताना आग लागली होती एका जंगलाला, आणि सगळे बालगोपाळ गायी त्यामध्ये अडकल्या. आणि त्यामध्ये मग भगवंतांनी काय केलं, ती जी आग आहे, ती आग लागलेली सगळी, ती आग एक राक्षसच होता तो. तर ही आग सगळी भगवंतांनी आपल्या बालकांना, गोपालकांना सगळ्यांना सांगितलं, डोळे बंद करा. सर्व बालगोपाळांनी डोळे बंद केले, आणि डोळे बंद केल्यानंतर भगवंतांनी ती सगळी आग पिऊन टाकली. भगवान श्रीकृष्णाने, छोटेसे होते,
हां काय हां राक्षसाचं नाव काय मला आठवेल. तर तो सगळी आग भगवंत पिऊन टाकले. याच्यावरून काय लक्षात येतं की भगवंत आग पिऊ शकतो. असं कुठलं आहे का माणूस आग पिऊ शकतो? हां पाणी पिणारा माणूस ठीक आहे, दारू पिणारा ठीक आहे, पण आग पिणारा कोणी आहे का? हां आणि त्यामुळे भगवंत काही करू शकतात हे एक सिद्ध होतं. दुसरी गोष्ट ह्या अग्नीमध्ये भगवंतच आहेत, आतमध्ये भगवंताचं स्वरूप आहे आणि त्यामुळे अग्नीला पाहिल्यानंतर पण भगवंतांचेच आणि आपली सनातन भारतीय संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे बघा की आपण पाण्याची पण पूजा करतो, जलदेवता. आपण पावसाची पूजा करतो, वरुण देवता. आपण अग्नीची पूजा करतो, अग्निदेवता. जे जे मेन आहे पृथ्वी देवता, आकाश देवता. सर्वांचे आपल्याकडे देवता आहे. सगळ्याला आपण देवाचं स्वरूप दिलंय, भगवंताचं स्वरूप दिलेलं आहे आणि खरंच भगवंत त्याच्यामध्ये आहे. भगवंत एक डुक्कर आहे, त्या डुकराने विष्ठा केलेली आहे आणि त्या विष्ठेमध्ये एक किडा आहे, तो विष्ठा खाणारा. त्या किड्याच्या हृदयात पण भगवंत आहे. साधारण विष्ठेत नाही, अतिशय खालच्या लेवलची विष्ठा आहे. भगवंत सर्वत्र आहेत, भगवंत कुठे नाहीत. म्हणून संत जे आहेत बघा, संतांनी कोणाला नाकारलं नाही, कोणाचा द्वेष नाही केला. किड्यावरही प्रेम, माणसावरही प्रेम. भगवंत सर्वत्र आहेत. भगवंत अनुभवायला लागतात, अनुभव व्हायला लागतो भगवंताचा. आणि साधारण लोकांना शक्य नाही हो. अहो ती वाचणं होत नाही, डोक्याच्या वरनं जाते कधी कधी प्रवचन, आणि अनुभव कधी होणार भगवंताचा? भगवंताचं दर्शन कधी होणार? हे लगेच होत नसते. असं त्याला फार प्रेमाने करावं लागतं सगळ्या गोष्टी. मग कर्मयोग आणि ज्ञानयोग तर फार कठीण आहे, जमणार नाही. भक्तियोग तसा सोपा आहे. फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं आणि भगवंताचं दर्शन होऊ शकतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. सर्व जीवामधलं जीवनशक्ती मी आहे म्हटले. आता आपल्या शरीरामध्ये प्राण आहे, ठीक आहे, इथं आत्मा आहे. मग आता आपण माणूस मेल्यानंतर काय म्हणतो? प्राण गेला. हे प्राण कोण आहे? ही शक्ती आपल्याकडे आहे की नाही? आता हे हात असा आहे तर तो हालतोय, तर तो शक्तीमुळे हालतोय. ही शक्ती कोण आहे? भगवंत शक्ती म्हणले, मी जी शक्ती आहे म्हटले मी. हे माणसाला हलवणारी, त्याला जिवंत ठेवणारी जी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे मीच आहे म्हटले. म्हणजे एकंदरीत तपस्व्यांचं तप पण मीच आहे म्हटले. म्हणजे एकंदरीत सगळं काही भगवंतच आहे. एवढं आता इथं दिले, यात मी आहे, त्यात मी आहे, त्यात मी आहे. सर्वत्रच भगवंत आहेत. कुठं भगवंताचं अस्तित्व नाही सांगा की? मला काय म्हणायचं आहे, विषय काय आहे लक्षात आलाय का तुमच्या? की या ठिकाणी आपण जेव्हा या मार्गामध्ये येतो त्यावेळेला नामस्मरण करतो, भगवंताचं चिंतन करतो आपण नेहमी. तर भगवंताचं चिंतन एवढं व्हायला पाहिजे, सर्वत्र भगवंताचं दर्शन व्हायला पाहिजे, बगल तिकडे, आणि भगवंताचं अस्तित्व जाणवायला पाहिजे. एवढं ही नामस्मरणाची अवस्था आहे. आपण कसं करतो? कुत्रा दिसला दगड मारतो, डुक्कर दिसलं असं करतो, बरोबर आहे का? माणसं दिसली तरी पण आपण असं करतो, असं काही नाही. तर एखादी वेश्या दिसली, तुकाराम महाराजांकडे वेश्या आली, तुकाराम महाराज बोलायचं म्हणून बोलले नाहीत बरं का, की तू रुक्मिणी समान आहेस. हां असं काय, तिथं काय व्हिडिओ शूटिंग किंवा CCTV लावलं नव्हता काय, असं काही नव्हतं ना त्यावेळेला. मग तुकाराम महाराज हृदयापासून बोलले ना, त्यांना खरंच दर्शन झालं. त्या स्त्रीमध्ये खरंच रुक्मिणी मातेचं दर्शन झालं त्यांना. ते उगं म्हणायचं म्हणून नाही म्हटले. आता आपण कसं म्हणतो, सारे भारतीय माझे बांधव आहेत, काय काय सुरुवात काय, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आणि पुढं काय, माझ्या देशामध्ये प्रेम आहे. ठीक आहे, तेवढंच आपण घेऊ. पण
आपण जेव्हा म्हणतो की सारे भारतीय माझे बांधव आहेत, असं होतं का हो? हां, असं होत नाही. तर आपला बांधव जो असतो तो पण आपला शत्रू होतोय. सारे भारतीय सोडून द्या, आपला जो घरातला भाऊ आहे तो आपला शत्रू होतोय. आणि सगळ्या भारताला भाऊ बनवायचं कसं, बांधव कसं बनवायचं? ह्या बोलायच्या गोष्टी आहेत फक्त, बरोबर आहे का? पण अध्यात्मामध्ये असं नाही आहे. तुकाराम महाराज जेव्हा बोलतायत की मला तुझ्यामध्ये रुक्मिणी दिसते, खरंच दिसते रुक्मिणी, हो खरंच दिसते रुक्मिणी, खोटं बोलत नाहीत ते. मग असं अनेक लोकांच्या हृदयामध्ये किंवा अशा अनेक संतांच्या जीवनामध्ये घटना घडल्या की त्याच्यामध्ये त्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला. तुम्हाला एखादी आठवते का? सांगा बरं एखादी गोष्ट ज्याच्यामध्ये त्यांना भगवंत दिसले. एखादी सांगा गोष्ट, कोणाला काय दिसलं तुम्हाला एखादं आठवते का? बघूया. जे संतांना त्यामध्ये भगवंताचं स्वरूप दिसलं, सांगा एखादं सांगा. कुणी झाडामध्ये पाहिलं, नामदेव महाराजांनी कुत्र्यामध्ये पांडुरंगाचं स्वरूप पाहिलं, भूतामध्ये पांडुरंगाचं स्वरूप पाहिलं नामदेव महाराजांनी. अजून काय पाहिजे? आता भूत जर आलं इथे प्रकट झालं, भूत प्रकट झालं तरी तुम्हाला भगवंत दिसतील का त्याच्यामध्ये? आपण राहू का जिवंत दिसण्यासाठी? पण जेव्हा भक्तीची एक हाईट गाठली जाते, नामस्मरणाचा एवढा प्रभाव होतो की सर्वत्र भगवंताचं दर्शन व्हायला लागतं. सर्वत्र. हा फार गंभीर विषय आहे बरं का. जे शुद्ध महात्मे प्रभुपाद महाराज, सर्वत्र भगवंताचं दर्शन. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सर्वत्र. त्या रेड्यामध्येही भगवंताचं दर्शन, सर्वत्र. निर्जीव वस्तूमध्ये, त्या भिंतीमध्येही भगवंताचं दर्शन, सर्वत्र भगवंताचं दर्शन आहे. भगवत दर्शन आपण माणसात तरी करू शकतो कमीत कमी. हां, माणसात राहू द्या, नवऱ्यात तरी करू शकतो. पती परमेश्वर तेवढं तरी करू शकतो. नाही होऊ शकत, फार अवघड आहे हो. त्यामुळे आपल्याला भरपूर नामस्मरण करावं लागेल. आणि एक गोष्ट लक्षात येते, सर्वत्र भगवंताचीच सत्ता आहे, इथे कोणाची सत्ता नाही आहे. हे झाडाचं पान पण हलू शकत नाही भगवंताच्या सत्तेशिवाय. त्यामुळे अशा भगवंताला शरण जावा ज्याची सत्ता आहे. आपण स्वतः मालक बनू नका. हे जे अभंगाचं जे बोल असतात, होईल ते पहा उगेची राहा, याचा अर्थ काय आहे की तुम्ही मालक बनूच नका. बायकोचा पण नवरा बनू नका, नवऱ्याची पण बायको बनू नका, मुलांची पण मालक बनू नका. तुमचा कुणावरच अधिकार नाही. आपला कुणावरच अधिकार नाही आहे का? अधिकार खरं सांगा बरं, काय संबंध आहे आपला कुणाशी? कुणाचेच मालक कुणी बनू नका आणि कोणालाच कोणी उपदेश देऊ नका. सर्वांनी मिळून भगवंताचे उपदेश ऐका, तर जीवाचं कल्याण आहे. पण आपण काय करतो या जगामध्ये? हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, ही माझी शेती, ही माझी पत्नी, अधिकार दाखवणे आणि मालक बनण्याचा प्रयत्न करणे. तुम्ही कुणाकडून तरी काहीतरी अपेक्षा करताय, त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय, त्यानं माझं ऐकलं पाहिजे म्हणताय. याचा अर्थ तुम्ही मालक बनण्याची वृत्ती तुमच्यामध्ये आहे. हे सगळं सोडा आणि त्या भगवंताला शरण जावा. त्यासाठी मनुष्य जन्म आहे आपला. ज्यानं माझं ऐकलंच पाहिजे, त्यांनी मला प्रेम केलंच पाहिजे, हे तुम्ही जे बोलताय ना, हे या संसारामध्येच गुंतवून ठेवण्याच्या गोष्टी आहेत. किती दिवस राहणार आहे? अजून किती दिवस राहणार आहे? हां, माहीत नाही तर मग कशाला एवढा उडा ठेव चाललंय? ज्या दिवशी बोलवून येणार आहे तुम्हाला निघावं लागेल. बॅग पण भरायला वेळ नाही, अंगाच्या कपड्यासकट बी नाही, ते बी काढून घेतील. कशासाठी चाललंय सगळं 8 तास? तू माझा ऐक, मी तुझा ऐकतो. तू मला दादा म्हण, मी तुला मामा म्हणतो. कशासाठी चाललंय सगळं? आणि म्हणून बघा, एक विषय लक्षात ठेवा, या भगवत दर्शन म्हणजे काय? भगवंताचं सगळीकडे दर्शन घेणं म्हणजे काय? हे भक्त बनणे ही पहिली प्रायोरिटी आहे जीवनाची. मी चांगला भक्त झालोय का? मला भगवंतांची आठवणी येते का पाणी पिताना? तिथून सुरुवात आहे. फार सूक्ष्म व्यवहार आहे, सूक्ष्म व्यवहार. जे संत मंडळी असतात ना, ते अनुभव घेत असतात.
आमचे गुरु महाराज सांगत होते प्रवचनामध्ये, खिचडी केलेली आहे, पिवळ्या कलर आहे त्यामध्ये, तोंडी लावायला काय पापड दिलेत पिवळे पिवळे, ते पाहिल्यानंतर म्हणे भगवंताच्या पितांबरासारखा कलर आहे म्हणे त्याचा. आईला आपल्या डोक्यात ते विचार पण येणार नाही का, कुठलं पितांबरण काय, आण पापड्या इकडं. जेव्हा ते महाराजांच्या मुखातून मी ऐकलं की ते पापडाचा कलर पिवळा आहे, ते बघितल्यानंतर तो वाटतं की भगवंताचं पितांबर पिवळ्या कलरचं आहे. कधी आठवण येणार आपल्याला असं? तेव्हा समजलं की या जन्मात तरी उद्धार शक्य नाही आपला, अनेक जन्म लागतील आपल्याला. हा सूक्ष्म व्यवहार आहे हो. प्रत्येक ठिकाणी ते अनुभव करत असतात, भगवंताचा अनुभव करत असतात. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे की संतांच्या संघामध्ये राहा, सत्संगामध्ये राहा, भगवद्गीता वाचा, भगवंताचं नामस्मरण करा आणि तोंड जोडा बंद करा. बोलू नका, वायफळ बोलू नका. जे काय तोंड उघडायचं ते भगवंताच्या संबंधी बोलण्यासाठीच उघडायचं, तर काहीतरी कल्याण होऊ शकतंय बघा. आणि सारखं डोक्यात ते घुमलं पाहिजे, घुमलं पाहिजे, घुमलं पाहिजे. आणि ते घुमायसाठी संसार निघला पाहिजे आधी, तर जीवाचं कल्याण होणार आहे. जास्त काय आता मोठ्या अपेक्षा बाळगू नका, लई मोठा बंगला बांधण्याचं स्वप्न बघू नका. जरे माताजी बाद झालं एकच मजला, वर बी 2 खोल्या कशाला पाहिजेत तुम्हाला? खाली बाद झालंय तेवढं. पण अपेक्षा संपत नाही ना माणसाची, वर 2 खोल्या कशाला पाहिजे? लक्षात येते का तुमच्या? जास्त विचार नाही करायचा. डोक्यात काय घुमलं पाहिजे? भगवंताचं सारखं घुमलं पाहिजे, सारखं घुमलं पाहिजे. त्यासाठी काय करायला लागतं माहिती का? थोडं हे बाजूला काढायला लागतं. हे पण आणि ते पण दोन्ही एका जागेला बसत नाही ना. हे दोन्ही 2 टोकाच्या गोष्टी आहेत. संसार एका टोकाला आहे आणि भगवंत दुसऱ्या टोकाला आहे. दोन्ही एका जागेला येत नाही. ते कसं काय येईल सांगा बरं? एक शांत माणूस आहे, एक भांडकुदळा माणूस आहे, दोन्ही एका जागेला राहत नाही. ते कळतंय का तुम्हाला? कसं शक्य आहे? त्रास होणार कोणाला तरी. ह्या 2 विरुद्ध टोकाच्या गोष्टी आहेत. त्यामुळं भगवंतांची चेतना आणि संसाराची चेतना दोन्ही एकदम काम करत नाही. लोकांना वाटते दोन्ही आमची प्रगती व्हावी, आम्हाला भक्तीत बी प्रगती व्हावी, भगवंत पण भेटावे आणि आम्हाला भौतिक पण प्रगती व्हावी, आमचं सगळं 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 व्हावं. जसं संसारात लोकांकडे जे काय आहे सगळं आम्हाला भेटावं आणि इकडं आम्हाला देव पण भेटावं. असं नाही होणार आहे. तुम्हाला भगवंताला प्राप्त करायचं आहे तर ते थोडंसं त्याला त्याग करावाच लागेल. समजलं का? थोडासा त्याग करावाच लागेल, त्याशिवाय भगवंत नाही भेटणार. आणि त्यामुळं गरजेपुरत्या गोष्टी घ्या, जास्त विचार करू नका. भले तुम्ही 10 कोटीचा बंगला बांधला तर काही हरकत नाही, पण कसा मन तुमचं भगवंताच्या सेवेत पाहिजे. आलं लक्षात तुमच्या? बांधण्याला विरोध नाही, पण मनामध्ये काय चाललंय तुमच्या, हे फार महत्त्वाचं आहे. उद्देश फार महत्त्वाचा आहे. आणि मग घर असेल, आता आमच्या विजयप्रभूने पण बांधायला काढले, मग ते सारखं बघत असतात की हॉलमध्ये मंदिर कुठं असेल, मग ते हॉल कसा असेल, ते दिशा कशी असेल, भगवंत कसे असतील. तर घर बांधायच्या आधी त्यांनी घरातल्या मंदिराची ऑर्डर देऊन टाकली, घर बांधायच्या आधीच. म्हणजे मंदिर असं असेल घरात आमच्या, असं असेल तसं असेल. चिंतन ते आहे. चिंतन हे नाही की मी आता टॉयलेटला कसा बसेल, टॉयलेट किती सुंदर असेल, हे नको चिंतन करायचं. तिथं बेडवरती मग झोप येईल का मला, लय विचार करायचा नाही. हवा कुठं नाही, एखादी खिडकी बंद तर बंद, लय विचार करायचं नाही त्याचा. काय एखाद्या खोलीला 2च्या ऐवजी 1 खिडकी, नो प्रॉब्लेम. लय विचार करायचा नाही, ह्या गोष्टीचा लय विचार करायचा नाही. त्या घरामध्ये सुद्धा हा विचार की भगवंताचं मंदिर कुठे बनेल हाच मेन विचार राहील. बाकीच्या गोष्टी कमी जास्त होणार. एखादी खिडकी बारकी मोठी त्याचा विषय काही नाही. येते का लक्षात तुमच्या? याला म्हणतात चिंतन, की चिंतन. मग त्या ठिकाणी सत्संग भरवायचा. काळेप्रभू मला म्हणले, आता हॉल मोठा धरला आहे म्हणले, महिन्यातनं एक सत्संग काळे वस्तीला. मी म्हणलं हाय इथंच मी कसं तरी येतोय म्हटलं, काळे वस्तीला काही येत नसतं म्हटलं. तरीसुद्धा त्यांनी नियोजन सुरू केलेलं आहे. म्हणजे त्या हॉलमध्ये भक्त यावे अशी त्यांची इच्छा आहे, कीर्तन व्हावं, कथा व्हावी अशी इच्छा आहे. ही भगवत चिंतन असेल तर ते घर बांधलेलं सक्सेस आहे.
हे चिंतन जर साधू संत यावे आमच्या घरी, पंक्ती उठाव्या वैष्णवाच्या आमच्या घरी दररोज, असं जर चिंतन असेल तर ते घर बांधण्यात काहीतरी अर्थ आहे. मग घरात राहतो मीच राहतो आणि मग माझं घर आणि समाजाला दाखवण्यासाठी, भावकीला दाखवण्यासाठी असले जर विचार तुमच्या डोक्यात असतील तर मग इथंच मेलं की पुन्हा इथंच यावं लागेल माघारी. आणि ते पण त्या घरात जन्म नाही भेटणार जे घर तुम्ही बांधलं आहे त्यामध्ये. जे घर तुम्ही बांधणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला माघारी येता येईल का मेल्यावर? कशाला बांधताय? हां, येते का लक्षात? थोडासा विचार करा घरी गेल्यानंतर की उद्देश काय आहे तुमचा जगताना. उद्देश जर चुकीचा आहे, भगवंताची चेतना पाहिजे त्यामध्ये, भगवंताचं स्मरण पाहिजे त्या कार्यामध्ये, आनंद व्हायला पाहिजे. आपल्याकडे गाडी आहे, त्या गाडीचा वापर जर भगवंताच्या सेवेत झाला, भक्ताला आणायला न्यायला आनंद व्हायला पाहिजे. समजतं का? तर काहीतरी मी सेवा करू शकलो माझ्याकडे गाडी असल्यामुळे. हा मीपणा जो जोडलेला आहे हा नव्हता पूर्वी तसा, पण या प्रकृतीच्या संपर्कात आलो आम्ही, संसाराच्या संपर्कात आलो, तो मीपणा आम्हाला जोडला गेला आहे. मी आणि माझं हे दोन शब्द जोडले गेले, हे हटवायचे आहेत नामस्मरण करून. आणि हे सगळं भगवंताचं आहे. कधी कधी लोक काय करतात, घराला नाव देतात, काय गोकुळ किंवा काहीतरी मथुरा, वृंदावन, भगवंताची कृपा, विठोबाची कृपा, पंढरी निवास, विठ्ठल निवास, अशी नावं देतात घराला. पण सत्ता काय मान्य करतात का? खरंच मान्य करतात का की खरंच विठ्ठलाच्या कृपेने झाले असं कधी मान्य करतो का आपण? नाही करत. बरेच जण मान्य करत नाही. नाव तर दिलेलं असतं घराला, पण कधी आतमध्ये मान्य नाही करत आपण की हे खरंच भगवंतांचंच अस्तित्व आहे, भगवंतानेच दिलेलं आहे. एक प्रामाणिक आणि खरा विचार केला तर हे सगळं उभं राहिलेलं साम्राज्य, हे सगळं उभं राहिलेलं साम्राज्य एक 10-20 वर्षांनी, 30-40 वर्षांनी, जसं लहान मुलं छापडीचं घर बनवतात, थोडं इकडं टच केलं की सगळं कोलमडतं खाली, तसं हे सगळं एक 50 वर्षांनी पुन्हा सगळं मातीमोल होईल आणि मग पुन्हा जमिनीच्या खाली जाईल सगळे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय 1000 वर्षापूर्वी तिथं कोणाचं तरी घर होतं, हे लक्षात घ्या. ते जमिनीत झालं आहे आणि त्या 1000 वर्षात त्या घराची पूर्ण मिक्स झालं आहे जमिनीत, मातीत, आणि आता पुन्हा तुम्ही तिथं घर बांधताय. समजलं का? पुन्हा ते मिक्स होईल 100-200 वर्षांनी मातीमध्ये, काही अवशेषसुद्धा सापडणार नाहीत. मग हा उठाठेव कशासाठी? मी घर बांधू नका असं म्हणत नाही बरं का, अर्थ वेगळा घेऊ नका. फक्त काय म्हणतो मी, चिंतन, चेतना तुमची कशी पाहिजे की भगवंतासाठी, भगवंताच्या सेवेसाठी असेल तरच त्याचा फायदा होईल. अन्यथा तुमच्या जीवनामध्ये ते दुःख घेऊन येईल, 100% दुःख घेऊन येईल ते घर. येते का लक्षात तुमच्या? आणि त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण भगवंताचं चिंतन करा, चिंता करू नका. चिंता करू नका. तर काय करा, चिंतन करा भगवंताचं, नेहमी चिंतन करा भगवंताचं. आणि काय आहे, आपण नेहमी चिंतन करायचं असेल तर नेहमी सत्संग करायचा, स्वतःला थोडं कंट्रोल करायचं. रोज एवढ्या माळा करायच्याच बाबा, रोज नैवेद्यच खायचा, भगवंताला दाखवायला प्रसादच खायचा, आणि भक्तांचा नियमित संग करायचा, शनिवारचा बुधवारचा सत्संग चुकवायचा नाही. असं केलं की मन स्वच्छ राहते आणि मनामध्ये सांसारिक इच्छा जास्त येत नाही. मग सत्संग नाही केला की मग सांसारिक इच्छा वाढत राहतात. आणि नेहमी एका साधूच्या संपर्कात राहा. कुणाच्या? भक्तांच्या, साधूच्या संपर्कात नेहमी राहा. 100% तुमचं कल्याण आहे. जर तुम्हाला एखादा संत भेटला, साधू भेटला, गुरु भेटला आणि त्यांचा जर संघ भेटत असेल, या जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तुम्ही आहात. कारण सगळ्यात दुर्मिळ गोष्ट संत भेटणं आहे, संत संघ भेटणं आहे. आणि जर ते तुम्हाला भेटत असेल येणं प्रकारेनं, तर जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी व्यक्ती तुम्ही आहे, जगात सगळ्यात मोठे श्रीमंत तुम्ही आहे.
आणि सगळ्यात मोठं घर तुमचं आहे. येते का लक्षात तुमच्या? आणि म्हणून संत शोधा, सत्संग शोधा, वैष्णव शोधा, भक्त शोधा आणि जीवनाचं कल्याण करून घ्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम प्रश्न विचारा.